मुलाकडील आम्हाला काटकसरीने घर चालवणारी मुलगी हवी. मुलीकडील आमची मुलगी पण तशीच आहे. शेजाऱ्यांनी दारावर टांगलेल्या लिंबूचे ती सरबत करते व मिरच्यांची चटणी करते. नवऱ्याच्या निधनानंतर एका बायकोने वर्तमानपत्रात जाहिरात दिली. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांना मनापासून धन्यवाद. फ्रॉम चिंगी, वय वर्ष 30, उंची 5 फूट 4 इंच, रंग गोरा, मूल बाळ नाही. शेजारी, वहिनी भाऊ दिसले नाही 2-3 दिवसात. वहिनी, आमचे भांडण झाले होते, ते बागेत आहेत. शेजारी, मी बघितले, ते बागेत दिसले नाही. वहिनी, खोदून बघितले का? वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर काळे काका जाम चिडलेले असतात. काळे काका गाडी ढकलत पेट्रोल पंपावर येतात. पेट्रोल 120 बघतात. पंपवाला, कितीचं टाकू? काळे काका, 20 रुपयांचं शिंपड फक्त गाडीवर. बाहेर नेऊन गाडीच पेटवतो. बाई वर्गात शिकवत होत्या. मुलांनो सांगा, सिनियर आणि ज्युनियर मध्ये काय अंतर आहे? बंड्याने हात वर केला. बाई, शाबास बंड्या, सांग. बंड्या, बाई, जो समुद्राजवळ राहतो तो सिनियर आणि जो प्राणी संग्रहालयाजवळ राहतो तो ज्युनियर असे म्हणतात. भूगोलाच्या बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला. बाई, सांगा मुलांनो, पृथ्वी का फिरते? गण्या लगेच उभा राहिला आणि म्हणाला, बाई, जरा खातपीत जावा, तुम्हाला चक्कर आली असणार. ऑपरेशनच्या अगोदर पेशंटने ऑपरेशन टेबलजवळ फुलांचा हार बघितला. पेशंट, डॉक्टर, हा फुलांचा हार कशासाठी? डॉक्टर, आज हे माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर मला, नाहीतर तुम्हाला. दुकानदाराला एक छोटी मुलगी. काका, मी मोठी झाल्यावर तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल? दुकानदार, हो, का नाही? मुलगी, मग आपल्या होणाऱ्या सुनेला एक चॉकलेट खायला द्या. वडील, अहो डॉक्टर, माझ्या मुलाने पेन खाल्ला आहे, काय करू? डॉक्टर, काळजी करू नका, मी येईपर्यंत पेन्सिल वापरा, मी येतोच. सासू नवीन सुनेला समजावताना, बघ बाई, हे तुझं सासर आहे, म्हणून बोलताना जरा सांभाळून. सून, हो सासूबाई, पण हे तुमचं पण माहेर नाही, हे लक्षात असू द्या, म्हणजे झालं.